तर मित्रांनो परत पाऊस लागला, आपल्याला जास्त वाढला आणि भिजलोय तुम्ही पाहू शकता. आणि इथं आता झाडाखाली थांबलेलो आहे. बघा वेळा गाडी चालू होता म्हणून लय भिजलाय, तरी पण भिजलोय जरा. जिल्ह्याची वगैरे आली. जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या ह्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण आळंदीला चाललो आहे आणि आपला हा आजचा चौथा ब्लॉग आहे. आणि आळंदीला काय काम आहे ते तुम्हाला सांगतो रस्त्याने जाता जाता. पण सगळ्यात आधी आपल्याला जाऊन वेदांतला घ्यायचं आहे दोंडकरवाडीवरून, आणि मग त्याला घेऊन आपण दोघंजण आम्ही आळंदीला जाणार आहे. तर चला भेटू जाताना. गाईज आपण आलेलो आहे आता वेदांतच्या घरी, आणि आता तो येतोय येतोय तो ते बघा आला. हे बघा वेदांत आलेला आहे. वेदांत घेतला आहे आणि आम्ही आता शेलगावच्या पुढे आलो आणि आम्हाला पाऊस लागलाय. पावसाचं जास्तच वातावरण दिसतंय पावसाचं. येतोय काय सांगता येत नाही, कुठतरी आम्हाला थांबायला लागणार आहे मित्रांनो. पाऊस परत वाढतच चाललाय आता. तर मित्रांनो आम्ही आता एका दुकानापाशी थांबलेलो इथे, आणि पाऊस तुम्ही पाहू शकता, पाऊस येतोय. आता इथे थांबलेलो आहे, आता उघडल्यावर जायला लागेल. वेदांत पण आहे. पाऊस आता कमी झालाय आणि आता आम्ही निघालेलो आहे आळंदीला. वेदांत कधी गाडी चालवायला, पाऊस कमी झालाय, थोडा येतोय कमी झालाय आणि आता निघालोय. परत पाऊस लागला, आपल्याला जास्त वाढला आणि भिजलोय तुम्ही पाहू शकता. आणि इथं आता झाडाखाली थांबलेलो आहे. बघा वेदांत गाडी चालू होता म्हणून लय भिजलाय. मी मागे होतो म्हणून एवढं नाही भिजलो, तरी पण भिजलोय जरा. जिल्ह्याची वगैरे आली. असं वाटतं परत आता कमी झालाय, कधी वाढतोय कधी कमी होतोय. मित्रांनो आता पाऊस गेलेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे. भिजतोय पण आता चालतंय. आता पाऊस तर गेलेला आहे, मग आता आपण गेल्यावर आणि आळंदी तिकडे काहीच पाऊस नाहीये. काहीच पाऊस नाही मित्रांनो आळंदीत. चला पुढे जाऊ आपण. आता आपण आलेलो विश्रांतवाड्यापाशी पाहू शकता तुम्ही. येताना आपण इथं विश्रांतवाड्यापाशी थांबू. आता आपलं जे काम आहे, आपलं जे आळंदीचे काम करायचं ते नाही, आपल्याला थोडे शॉपिंग करायची आहे. आपण आलेलो आहे आता शिव फूडवेअर मध्ये, हे पाहू शकता तुम्ही. आता आपण आलेले शिव फूडवेअर मध्ये आणि इथून आपण आता जरा काय वस्तू घेणार आहे त्या. चला घेऊ आपण आतमध्ये जाऊ. आता आपण शिव फूडवेअर मधून आपण हे 3 चपला घेतलेल्या आहे. खूप मस्त क्वालिटी आहे, तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या शिव फूडवेअरला. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे विश्रांतवाड्याच्या बाहेर. तुम्हाला तर सांगितलं होतं की आपण आतमध्ये जाणार आहे येतानी, तर चला जाऊया आतमध्ये. आपण आलेलो आहे आता विश्रांतवाड्यामध्ये, तर तुम्हाला दाखवतो मी. जर विश्रांतवाड्यामध्ये आले तर तुम्हाला आधी हे पाहायला भेटेल इथे जे ज्ञानेश्वर माऊलींनी अख्खी भिंत चालवली होती. आणि हे पाहू शकता तुम्ही, असं आहे विश्रांतवाड. इथे जे आहे इथे माऊलींचा रथ आहे, तो बी दाखवतो तुम्हाला. इथे पाहू शकता महादेवाची पिंड आहे आणि इथे हे वडाचं झाड. तर तुम्ही पाहू शकता हा आहे ज्ञानेश्वर महाराजांचा रथ. आपल्या माऊलींची पालखी आहे ही. तर असा आहे मित्रांनो विश्रांतवाड. जर तुम्ही आले नसेल, जर कधी आळंदीला आले तर नक्की इथे या. कारण की जेव्हा पण आळंदीला येतो तेव्हा सर्वात आधी इथे थांबतो, मगच आज पुढे माऊलींच्या दर्शनाला जातात. तर कधी आले तर नक्की या इथे. तर मित्रांनो आता आलेलो आपण शेलगावमध्ये. आता पेट्रोल टाकून आलो गाडीत, टाकी फुल केली आणि आता शेलगावमध्ये आलेलो आहे. आता चाललोय आता घरी. चला. तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे आता शाळेत. आज रविवार आहे, आज सुट्टी, पण सुट्टीच्या दिवशीच आम्हाला जोश येतो शाळेत जायचा. मग आता आलेलो आहे आपण शाळेत. तर दाखवतो तुम्हाला. पाहू शकता तुम्ही आम्ही आलेलो आहे आता शाळेत. हे बघा आमची शाळा. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, इथे पालखी सोहळा होता, इथे रिंगण विंगण केलं होतं. आता आपण आपल्या क्लासच्या बाहेर आहे. तुम्हाला क्लास हे बघा, साबेसर क्लासेस SSC पॅटर्न. नाटक्याला पण वाया नाही गेला. तुम्ही जर 9वी 10वीला असाल तर नक्की या. मित्रांनो आता आपण चाललेलो आहे वेदांतला घरी सोडायला. दोंडकरवाडीच्या रोडला आहे आपण, आणि आता आपण चाललेलो आहे वेदांतला घरी सोडायला. तर मित्रांनो वेदांतला घरी सोडून आता मी चाललो घरी. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर आज आपण आळंदीला गेलतो, आळंदीहून थोडं खरेदी केली आणि विश्रांतवाड्यामध्ये गेलो. तिथे आपण पाहिलं काय काय आहे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ते. आणि तुम्हाला जर कालचा ब्लॉग तुम्ही नसन पाहिला तर लगेच जाऊन चॅनलला पहा, आपण टाकलेला आहे. आपले शाळेतल्या पालखीचा ब्लॉग आहे तो.
तर तुम्ही लवकर जाऊन पहा ज्यांनी नसन पाहिलं त्यांनी. आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. तर आजच्या पुरतं एवढंच. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.